नमस्कार, निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। कसे आज सगळे? मस्त मजेत ना? तर आज आता आपण आलो आहोत मुलुंडला, मुलुंड ईस्ट मध्ये आलो आहोत। तर मुलुंड ईस्टचं काय काय फेमस आहे किंवा फेमस फूड जॉइंट ते आपण आज एक्सप्लोर करण्याचे ट्राय करणार आहोत। आणि मुलुंड मध्ये काय काय चांगलं खायला मिळतं तर ते पण तुम्हाला सगळं दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग माझ्यासोबत मुलुंड ईस्ट मध्ये काय फेमस आहे ते दाखवते तुम्हाला। तर आता आपण आलो आहे मुलुंड ईस्टच्या पहिल्या स्पॉटला, तर तो आहे श्री एकविरा स्नॅक्स कॉर्नर। तर इथला वडापाव भरपूर फेमस आहे। तर वडापाव इथे आलेला आहे, वडापाव आणि पॅटीस घेतलेला आहे आम्ही। वडापावची प्राइस आहे 20 रुपीज आणि पॅटीसची प्राइस आहे 20 रुपीज। ही एकविरा स्नॅक्स कॉर्नर हुतात्मा चाफेकर बंधू मार्गवरती आहे आणि मुलुंड स्टेशनपासून 7 ते 8 मिनिटाच्या अंतरावरती आहे, वॉकेबल डिस्टन्सवरती आहे। तर इथला वडापाव भरपूर फेमस आहे। तर आपण आता वडापाव ट्राय करणार आहोत पहिला। तर वडापाव तुम्हाला जवळून दाखवते कसा आहे ते। तर वडापावची साईज बघू शकता तुम्ही, एकदम असं म्हणजे व्यवस्थित आहे, जास्त छोटा पण नाही मोठा पण नाही, असा हातामध्ये मावेल इतकाच आहे। आणि ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या चटण्या टाकलेल्या आहेत, एक खोबऱ्याची चटणी दिसत आहे आणि एक लाल तिखट चटणी दिसत आहे आणि कांदा दिसत आहे भरपूर सारा आणि मस्त गरम गरम आहे एकदम। दोन्ही बाजूंना मस्त चटणी लावलेली आहे आणि तोंडाला पाणी सुटत आहे बोलता बोलता माझ्या। चला तर मग आता पहिला बाईट खाऊन बघूया आणि कसं आहे ते सांगते तुम्हाला। तो वडा एकदम क्रिस्पी आणि गरम गरम एकदम मस्त आहे आणि बटाट्याची भाजी आते एकदम मस्त छान अशी तिखट अशी आहे। नॉर्मल असं म्हणजे एकदम स्पायसी नाही पण नॉर्मल स्पायसी आहे, लहान मुलं वगैरे खाऊ शकतील असं आहे। तर वड्याचं बाहेरचं जे आवरण आहे ना ते एकदम जास्त जाड नाही आहे, तर थोडंसं म्हणजे पातळच आहे, तर त्यामुळे असं क्रिस्पी लागतोय बटाटा वडा असं खाल्ल्यानंतर। आणि पाव पण एकदम मस्त मऊ मऊ आहेत, फ्रेश आहेत पाव। तर बघू शकता तुम्ही बटाटा वड्यामध्ये येलो कलरची भाजी आहे, भरपूर सारी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या पण अशा अख्ख्या दिसत आहेत मध्ये मध्ये, आणि लसणाचा आणि आल्याचा भरपूर स्ट्रॉंग फ्लेवर येतो खाताना। तर या 2 प्रकारच्या ज्या चटण्या आहेत, तर एक त्यामध्ये तिखट स्पायसी चटणी आहे, तर त्यामुळे तिखटपणा जास्त येतोय वडापावला, आणि दुसरी खोबऱ्याची चटणी आहे ती पण एकदम फ्रेश आहे। तर दोघांमुळे एकदम मस्त एनहान्स झाली आहे चव वडापावची। तर एकदम छान आहे 20 रुपीजमध्ये, मस्त तुम्ही एकदा या आणि ट्राय करू शकता इथे मस्त वडापाव। आणि आम्ही वडापाव सोबतच पॅटीससुद्धा मागवलेलं आहे, तर ते सुद्धा आम्ही ट्राय करणार आहोत। पॅटीसची प्राइस पण 20 रुपीज आहे। तर आधी हा वडापाव संपवते। नेक्स्ट आपण पॅटीस ट्राय करून बघणार आहोत श्री एकविरा स्नॅक्स कॉर्नरचं। तर इथे रेड चटणी आणि खोबऱ्याची चटणी दोन्ही मिक्स करून देतात आणि बाजूला असा कांदा दिलेला आहे बारीक चिरलेला। आणि पॅटीसची साईज बघू शकता तुम्ही, बऱ्यापैकी मोठी आहे। तर पॅटीसचे असे 4 साईज केलेले आहेत, 4 स्लाइस केलेले आहेत। आणि बघू शकता तुम्ही पॅटीस कसा आहे ते आतून, त्याचा बेसनचा थिक लेअर दिसतो एकदम, आणि आतमध्ये बटाट्याची भाजी दिसते, सेम जी बटाटा वड्यासाठी वापरली आहे ती सेम भाजी आहे। भरपूर सारी कोथिंबीर दिसते आणि जिरं वगैरे पण दिसतंय। तर आपण टेस्ट करून बघूया, आधी असंच टेस्ट करूया आणि नंतर मग चटणी सोबत टेस्ट करून बघूया। पॅटीस मस्त क्रिस्पी लागतंय, छान आहे एकदम। आता चटणी बरोबर ट्राय करून बघूया आपण कसं लागतं ते। तर चटणीमध्ये मस्तपैकी डीप केलंय, चटणी सोबत खाऊन बघूया। चटणी बरोबर पण छान लागते, पण मला असंच नुसतं आवडलं खायला। चटणीमुळे थोडंसं गोड चव लागते मला जास्त, असंच खूप छान लागतं। आणि त्याची भाजी येलो बटाट्याची भाजी आहे, जी बटाटा वड्यामध्ये वापरलेली आहे ती, आणि नॉर्मल आहे, तिखट वगैरे नाही आहे, लहान मुलं पण खाऊ शकतात। तर मला पॅटीस आणि वडापाव ह्याच्यामधलं वडापाव जास्त आवडला। पॅटीस पण तुम्ही या आणि ट्राय करा, पण मला वडापाव जास्त आवडला। तुम्हाला रेकमेंड करेल मी, हायली रेकमेंडेड की वडापाव इथला नक्की ट्राय करा। चला आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्पॉटला, सांगते तुम्हाला कोणता स्पॉट आहे तिथे भेटूया।
आपण आलो आहोत आपल्या सेकंड स्पॉटला मुलुंड ईस्ट मधल्या, तर ते आहे नागराज डोसा सेंटर। तर हे मुलुंड स्टेशन पासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तुम्ही इथे पाठी बघू शकता, मुलुंड ईस्ट वेस्टला कनेक्ट करणारा ब्रिज इथेच आहे। हा ब्रिज उतरलो की लगेच नागराज डोसा सेंटर येतं। आणि अजून एक लँडमार्क सांगायचं झालं की वर्धायनी ऑटो शोरूम आहे, त्याच्या बरोबर अपोजिटलाच नागराज डोसा सेंटर असं ते कॉर्नरला लावतात। तर आपण ऑर्डर केला आहे चीज मैसूर मसाला डोसा। तर बघू शकता तुम्ही भाजीचा कलर किती मस्त एकदम डार्क रेड आहे आणि सोबत खोबऱ्याची चटणी दिलेली आहे। थोडीशी अशी लिक्विड टाइप मध्ये आहे, घट्ट नाहीये आणि मस्त क्रिस्पी असा डोसा दिलेला आहे। सोबत असा ब्राउनिश कलर केलेला आहे पूर्ण त्याचा। तर आता टेस्ट करूया आपण कसा आहे ते। तर चीज मैसूर मसाला डोसाची किंमत 80 रुपीज आहे आणि बाकीचे पण सगळे डोसे आहेत ते पॉकेट फ्रेंडली आहेत, एकदम 100च्या अंडरच आहेत। तर आपण आता फर्स्ट बाईट खाऊन बघूया कसं आहे ते। तर डोसा जसं की मी तुम्हाला सांगितलं की क्रिस्पी आहे मस्तपैकी, बघू शकता तुम्ही। तर भाजी वेगळी पण देतात आणि ह्याच्या आतमध्ये पण टाकून देऊ शकतात। तर आम्ही भाजी वेगळी सांगितली होती तर ती बाजूला दिलेली आहे वेगळी आणि गरम गरम आहे एकदम मस्त। फर्स्ट बाईट घेऊया, एकदम टेम्पटिंग दिसतंय आणि तोंडाला पाणी पण सुटलंय। खाऊन बघूया कसं आहे। एकदम छान टेस्ट आहे। भाजीमध्ये भरपूर सारं चीज टाकलेलं आहे, एकदम चीजी भाजी झालेली आहे आणि बाकीचं पण टोमॅटोचा, कांद्याचा, बीटरूटचा, कोबीचा असे सगळे फ्लेवर्स येतात, सगळ्या व्हेजिटेबल्सचे फ्लेवर्स येतात। पूर्ण अशी बारीक नाही केलेली आहे व्हेजिटेबल्स, अशा सगळ्या भाजीमध्ये अशा आखे दिसत आहेत तुम्हाला। आणि त्यांचा सिक्रेट इन्ग्रेडियंट, सिक्रेट मसाला काहीतरी असेल, त्याची टेस्ट खूप छान येते। वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चीज भरपूर सारं वापरलेलं आहे, बटर भरपूर सारं वापरलेलं आहे आणि एकदम स्पायसी अजिबात नाहीये, नॉर्मल स्पायसी आहे। नुसती भाजी खाऊन बघूया परत एकदा। असं थोडंसं मध्ये अर्ध कच्चा अशा भाज्यांची टेस्ट येते ना, तर ते मस्त लागते। दाताखाली भाज्या येतात ना तर ते खूप छान लागते। आता आपण चटणी सोबत खाऊन बघूया कसं लागतं ते। आणि चटणीमध्ये थोडंसं असं डिप करूया मस्तपैकी। मला हातानेच मसाला डोसा खायला खूप आवडतो, त्यामुळे मी हातानेच खात आहे। मस्त एकदम। चटणी अशी ना खूप लिक्विड आहे, बघू शकता तुम्ही, पण त्याला भरपूर छान टेस्ट आहे। त्याच्यामध्ये भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि फ्रेश अशी वाटते एकदम। खोबरं वगैरे असं म्हणजे फ्रेशली असं बनवून ठेवलेली नाही वाटत, अशी फ्रेशली केलेली आहे अशी वाटते चटणी। आणि नॉर्मल तिखट वगैरे नाहीये, एकदम गोड पण नाहीये खोबरे असल्यामुळे, पण नॉर्मल स्पाइसेस आहेत त्यामध्ये, मिरची एकदम जास्त नाहीये। मस्त आहे की दोघांचं कॉम्बिनेशन एकदम छान लागतं। मला चटणी आवडली जास्त भाजीपेक्षा, एवढी छान आहे म्हणजे मस्त आहे खोबऱ्याची चटणी। तर भाजीचा कलर पण तुम्ही बघितलात, पूर्ण रेड आहे, पण त्यांनी कलर वगैरे काहीच यूज केलेलं नाहीये आणि एकदम चीजी भाजी लागते। तर असं सॉल्टेड थोडासा असं चीजचा सॉल्टीनेस असतो, थोडासा लागतो, एकदम पण जास्त नाही, नॉर्मलच आहे, पण थोडासा सॉल्टीनेस येतोय चीजचा आणि एकदम मस्त। एकूणच ह्याचं कॉम्बिनेशन सगळं भाजी, चटणी आणि डोसा याचं कॉम्बिनेशन एकदम मस्त वर्थ आहे 80 रुपीज ना। तर यांची जी खोबऱ्याची व्हाईट चटणी आहे ना ती गेम चेंजर आहे आणि खूप मस्त आहे। 2-3 घासामध्ये संपलेली आहे चटणी ती आणि सारखी अशी मागावी लागते चटणी। तर खूप छान आहे, मस्त आहे आणि इथे भरपूर गर्दी पण आहे डोसा खाण्यासाठी आणि पॉकेट फ्रेंडली डोसा आहे, त्यामुळे सगळे जण इथे येतात आणि टेस्ट पण खूप मस्त आहे। तर तुम्ही इथे जवळपास मुलुंड ईस्टला कुठे असाल तर नक्की इथे नागराज डोसा सेंटरला नक्की भेट द्या। खूप छान डोसा मिळतो इथे। तुम्ही बाकीचे पण व्हरायटी आहे यांच्याकडे डोसाची, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता डोसा। तर आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या स्पॉटला, महाजन फूड कॉर्नरला। तर इकडचे मोमोज भरपूर फेमस आहे आणि मुलुंड स्टेशन पासून 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे, गव्हाणपाडा रोडलाच आहे आणि बाजूला होली एंजल स्कूल्स आहे, तर त्याचं पण लँडमार्क आहे आणि मुकुंद सोसायटी हे पण एक लँडमार्क आहे, तर तिथेच आहे, स्टॉल लावतात। तर यांचे मोमोज भरपूर फेमस आहेत आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही किती आहे मोमो खाण्यासाठी। तर आम्ही आमच्यासाठी 2 प्रकारचे मोमोज मागवले आहेत। एक नॉर्मल आपलं क्लासिक जे स्टीमवाले मोमोज असतात प्युअर व्हेज ते मागवले आहेत आणि एक मागवले आहे पनीर पेरी पेरी फ्राईडवाले मोमोज। तर हे दोन्हीची टेस्ट कशी काय आहे ते बघूया, चला। तर
तर आता आपण एक मोमोज ओपन करून बघूया काय आहे आतमध्ये स्टफिंग वगैरे ते आणि किती आहे ते. बापरे, भरपूर गरम आहे. तर हा आपला क्लासिक प्युअर व्हेज मोमोज आहे स्टीमवाला. तर आतमध्ये बघू शकता गाजर आहे, कोबी आहे भरपूर सारा आणि कांद्याची पात पण दिसते थोडी थोडी आणि बाकीचे त्यांचे स्पायसेस वगैरे आहेत आणि भरपूर सारं स्टफिंग आहे. असं नाही की आतमध्ये छोटंसं स्टफिंग आहे आणि बाहेरून असं मोठं आहे. तर भरपूर सारं स्टफिंग दिसतंय तुम्हाला आणि ह्याचं मैद्याचं जे कोटिंग आहे ते पण एकदम बघू शकता व्यवस्थित शिजलेलं आहे, कच्चं वगैरे वाटत नाहीये. आणि इथे शेजवान चटणी दिलेली आहे आणि मेयोनीज दिलेला आहे सोबत. तर आता आपण स्टार्ट करूया, बघूया एक बाईट घेऊन कसं लागतंय ते. थोडं शेजवान चटणीमध्ये डिप करूया आणि थोडंसं मेयोनीजमध्ये डिप करूया आणि फर्स्ट बाईट घेऊया. भरपूर गरम आहेत मोमोज आणि छान एकदम मस्तपैकी स्टीम झालेले आहेत. म्हणजे असं कच्चं कच्चं वाटत नाही. काय काय ठिकाणी असं आपण मोमोज खात होतो असं कच्चं कच्चं असं फिलिंग येते, पण हे एकदम प्रॉपर एकदम स्टीम केलेलं आहे. आणि आतमध्ये कांद्याची पण टेस्ट येते आणि कोबीची भरपूर जास्त टेस्ट येते, गाजरची पण टेस्ट येते. म्हणजे भरपूर छान जनरस एकदम फिलिंग आहे. आणि चटणी पण यांची खूप छान आहे, मेयोनीज पण खूप छान आहे. मस्त एकदम छान टेस्ट आणि स्पायसी पण आहे भरपूर. आणि शेजवान चटणीमध्ये अजून डिप केल्यामुळे ते अजून जास्त स्पायसी लागते आणि गरम पण आहे. त्यामुळे एकूणच एकदम मस्त टेस्ट आहे. तुम्ही नक्की इथे मुलुंड ईस्टला कुठे आसपास वगैरे असाल तर नक्की महाजन फूड कॉर्नरला नक्की भेट द्या आणि त्यांचे मोमोज ट्राय करा. तर आम्ही हे आता ट्राय केले ते क्लासिक प्युअर व्हेज मोमोज होते. बाकीची पण भरपूर व्हरायटी आहे ह्यांच्याकडे मोमोजची, तुम्ही या आणि नक्की ट्राय करा. तर हा महाजन फूड कॉर्नर हा स्टॉल त्यांची पूर्ण फॅमिली मिळून रन करते. म्हणजे त्यांची दोन्ही मुलं आहेत आणि आई वडील असे मिळून सगळे फॅमिली पूर्ण हा स्टॉल रन करते. आणि खूपच छान टेस्ट आहे, एकदम घरगुती असं फिलिंग आहे आणि भरपूर गर्दी आहे कंटिन्युअसली या स्टॉलवरती, तुम्ही बघू शकता. आता हे सगळं संपवते आणि दुसरावाला मोमो फ्रायवाला पण आपल्याला टेस्ट करायचा आहे, तर तो खाऊया. तर स्टीम मोमोज सोबतच आपण यांचे पनीर पेरी पेरी फ्रायवाले मोमोज पण बघूया, म्हणजे ट्राय करून म्हणून मागवले होते. तर आता आपण एक ओपन करून बघूया कसं आहे ते. आणि बघू शकता क्रिस्पी आहेत बरेच. त्याचं वरचं आवरण एकदम असं थीन आहे, म्हणजे पातळ आहे, त्यामुळे ते एकदम क्रिस्पी क्रिस्पी लागते. आणि आतमध्ये पनीरची क्वांटिटी बघू शकता किती छान आहे ते. तर पनीर पेरी पेरी मोमोजमध्ये पनीर एकदम छान क्वांटिटीमध्ये बघू शकता तुम्ही स्टफ केलेलं आहे. अजिबात कंजूसी केली नाही आहे टाकण्यामध्ये. भरपूर सारं पनीर दिसतंय तुम्हाला. आणि बाकी काय काय आहे ते तुम्हाला टेस्ट करून सांगते. तर पहिला बाईट घेऊन बघूया. तर शेजवान चटणी आणि मेयोनीज दिलेला आहे. थोडंसं शेजवान चटणी आणि मेयोनीज खाऊन बघूया. फर्स्ट बाईट घेऊन बघूया आपण पनीर पेरी पेरी फ्राय मोमोज. क्रिस्पी एकदम, खाल्ल्यानंतर असं क्रिस्पी क्रिस्पी आवाज आला मस्तपैकी. आणि त्याचं कोटिंग वरचं एकदम थीन आहे, म्हणजे एकदम पातळ आहे, त्यामुळे ते क्रिस्पीनेस येतोय मैद्याचं. आणि आतमध्ये कोबी वगैरे गाजर हे तर व्हेजिटेबल आहेच आहेत आणि पनीरची जास्तीत जास्त टेस्ट येते. त्यामुळे एकदम जास्त तिखट नाही आहे हा मोमो, थोडासा असा गोडसर लागतो पनीर असल्यामुळे. आणि तुम्हाला जास्त स्पायसी वाटत असेल पाहिजे असेल तर तुम्ही चटणीमध्ये डिप करू शकता जास्त, तर तो स्पायसी होईल. तो ओव्हरऑल टेस्ट खूप छान आहे. पण मला जास्त करून क्लासिक प्युअर व्हेज जो स्टीमवाला होता मोमो तो जास्त आवडला. पनीर जे यूज केले त्यांनी ते पण पनीर खूप छान फ्रेश आहे आणि मस्त आहे. तुम्ही बाकीचे पण ह्यांचे मोमोज ट्राय करू शकता. पण मला पर्सनली नॉर्मल जो आपला स्टीमवाला मोमोज असतो क्लासिक प्युअर व्हेज स्टीम मोमो तो जास्त आवडला. तुम्ही बाकीची पण व्हरायटी आहे ह्यांच्याकडे मोमोची, ती ट्राय करू शकता. नक्की इथे येऊ शकता. आता आपण आलोय आपल्या फोर्थ आणि लास्ट स्टॉपला हरिओम स्वीट्स मध्ये. तर हे मुलुंड स्टेशन पासून 5 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. आणि मुलुंड वेस्ट ईस्टला जो ब्रिज कनेक्ट होतो तो ब्रिज तुम्ही उतरला ईस्ट साईडला की ते लागूनच आहेत. आणि ह्याचे बरेच सारे आउटलेट आहेत मुलुंड ईस्ट मध्ये. तर त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी ॲड्रेस वगैरे मेन्शन करेलच. तर आम्ही आमच्यासाठी घेतलेली आहे मस्तपैकी लस्सी. तर
50 रुपयाला लस्सी आहे। तरी प्लेन नॉर्मल लस्सी आहे, मँगो लस्सी आणि नॉर्मल लस्सीचे ऑप्शन आहेत दोन्ही इथे। तर नॉर्मल लस्सी जी आहे ती 50 रुपीजला आहे। आणि मगापासून तिखट तळलेलं वगैरे मसालेदार खाऊन खाऊन एकदम असं कंटाळा आला होता, तर काहीतरी गोड खावं असं वाटत होतं, तर मग म्हणून आम्ही लस्सी घेतलेली आहे। तर मस्तपैकी गोड पिऊन आपण या व्हिडिओचा एंड करणार आहोत। तर मग आपण आता लस्सी टेस्ट करून बघूया कशी आहे ते। बघू शकता तुम्ही असं पॅकेजिंग करून लस्सी देतात ते, तर एकदम घट्ट लस्सी आहे। टेस्ट करून बघूया कशी आहे ते। तर बघू शकता किती घट्ट एकदम गाढी लस्सी आहे ते, आणि वरती तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे दिसतात मध्ये मध्ये। तर आपण आता टेस्ट करून बघूया कशी आहे ते। एकदम थंड थंड वाटलं मस्तपैकी पोटामध्ये। एकदम छान लस्सी आहे, जास्त गोड नाही, एकदम कमी गोड पण नाही, जेवढं गोड असायला पाहिजे तेवढंच गोड आहे, आणि एकदम घट्ट आहे मेन म्हणजे। अशीच लस्सी आवडते मला। असं एकदम सोल शांत करणारी लस्सी आहे, सोल आणि पोट पण शांत करणारी लस्सी आहे। थंडगार आहे मस्तपैकी, त्यामुळे अजून बरं वाटत आहे। तर एकदम थोडीशी आंबट टेस्ट आहे एकदम दह्याची, बाकी एकदम गोड, मस्त एकदम गोड लागते, छान लागते एकदम। आणि कन्सिस्टन्सी पण एकदम मस्त आहे, पिऊही शकता अशी आणि नॉर्मल चमच्याने पण खाऊ शकता अशी आहे। तर इथे हरिओम स्वीट्स मध्ये बाकीचे पण स्नॅक्स वगैरेचे आयटम अवेलेबल आहेत। ढोकळा, कोथिंबीर वडी, पात्रा, जलेबी फाफडा किंवा चाट कॉर्नर पण आहे, पाणीपुरी वगैरे पण इथे भरपूर जण खात आहेत। आणि बाकीचे स्वीट्स तर इथे मिळतात, हरिओम स्वीट्स नाव आहे, बाकीचे स्वीट्स पण मिळतातच इथे। आणि तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे। ज्यूस वगैरे पण इथे मिळतात, तर तुम्ही इथे येऊ शकता आणि तुम्हाला जे हवं ते चाट कॉर्नर वगैरे खायचं असेल तर चाट खाऊ शकता, किंवा बाकीचं स्नॅक्स वगैरे खायचं असेल कोथिंबीर वडी वगैरे ते पण खाऊ शकता, किंवा मग लस्सी वगैरे पण पिऊ शकता। तर इथे तुम्ही मुलुंडीसला आसपास कुठे असाल तर तुम्ही नक्की हरिओम स्वीट्स मध्ये या, आणि नक्की तुम्हाला जे आवडेल ते नक्की ट्राय करा। खूप छान क्वालिटी असते यांची फूडची, आणि लस्सी पण खूप आवडली मला। तुम्ही यांच्या स्वीट्स वगैरे बाकीचं पण नक्की या आणि ट्राय करा। या गोड गोड लस्सी सोबतच आपण या व्हिडिओचा एंड करत आहोत। तर तुम्हाला मुलुंडीसची फूड टूर किंवा मुलुंडीसमध्ये बेस्ट काय काय फूड मिळतं तर ते कसं काय वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा। आणि अजून पण मुलुंडीसमध्ये काय काय फेमस आहे आणि तुम्ही माझ्याकडून एक्सपेक्ट करता की मी ते तुम्हाला दाखवावं, तर ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ते नक्की दाखवण्याचं ट्राय करेल तुम्हाला। तर हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।